नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशात यंदा कमीच पाऊस पडणार आहे. यंदाच्या मान्सून हंगामावर एल निनोचं सावट आहे. त्यामुळं मान्सून हंगाम 2026 मध्ये म्हणजेच जून 2026 ते सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये या मान्सूनच्या काळात पाऊसमान हे सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 92% राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशातच नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊसमान हे कमीच राहणार आहे. मग नेमकं हवामान विभागानं मान्सून हंगामातील पाऊसमानाविषयी काय अंदाज दिला आहे? राज्यातल्या कुठल्या भागामध्ये पाऊस कमी पडणार आहे? इतर राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं आणि नेमका या अंदाजाचा अर्थ कसा लावायचा हेच आपण आज या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. हवामान विभागानं आपला मान्सून हंगाम 2026चा पहिला अंदाज जाहीर केला म्हणजे पूर्वानुमान जाहीर केलं. हे पूर्वानुमान काढताना काही वातावरणीय घडामोडी काही स्थिती लक्षात घेतल्या जातात आणि त्याला अनुषंगाने हा पहिला अंदाज दिला जातो. हवामान विभागाचा दुसरा अंदाज हा मेच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल आणि त्यावेळी विभागनिहाय नेमकं किती निश्चित पाऊस पडू शकतो, पावसाचा अंदाज काय असू शकतो हे त्या अंदाजामधून स्पष्ट होईल. परंतु आज तरी पहिला अंदाज जाहीर केला. यामध्ये देशातील एकूण सरासरी आहे ती नेमकी किती राहू शकते हे हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. हवामान विभागानं सांगितलं की जून ते सप्टेंबर 2026 या मान्सून काळामध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92% पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. आता आजच्या अंदाजामधून नेमकं प्रत्येक राज्यामध्ये किती पाऊस पडू शकतो किंवा राज्यनिहाय किंवा विभागनिहाय मोस्टली 4 विभागामध्ये हवामान विभाग आपला अंदाज व्यक्त करत असतं. परंतु आजच्या अंदाजामध्ये हा विभागनिहाय अंदाज देण्यात आला नाही. केवळ देशाची सरासरी जाहीर केली. परंतु हवामान विभागानं पावसाचा अंदाज देण्यासाठी जो काही नकाशा प्रसिद्ध केला होता त्यावरून असं दिसतं की महाराष्ट्राच्या बहुतांशी भागांमध्ये पाऊसमान हे कमीच राहू शकतं. देशाची सरासरी सांगितली की 92% पाऊस पडू शकतो. राज्यामध्ये देखील बहुतांशी भागांमध्ये पूर्व विदर्भ जर आपण वगळला तर इतर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये पाऊसमान हे सरासरीपेक्षा कमीच राहू शकतं असं सध्याच्या आजच्या अंदाजामधून असे संकेत मिळत आहेत. आता नेमका आजचा अंदाज व्यक्त करण्यासाठी हवामान विभागानं कोणत्या वातावरणीय प्रणाल्या कोणते घटक लक्षात घेतले होते आणि त्याच्या आधारावरती आजचा अंदाज दिला ते देखील थोडक्यात समजून घेऊयात. तर मान्सून हंगामातील पहिल्या टप्प्याचा अंदाज देताना प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान, भारतीय महासागरातील द्विध्रुवीयता म्हणजेच आयोडी ज्याला आपण म्हणतो, तसंच उत्तर गोलार्धातील हिमाच्छादन हे घटक विचारात घेतले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्तर गोलार्धात सरासरीपेक्षा काहीसं कमी हिमाच्छादन होतं. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे म्हणजे 66% आहे. तर सरासरी इतक्या पावसाची शक्यता केवळ 27% आहे. तर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अवघी 7% आहे. म्हणजेच काय, वरच्या ज्या 2-3 प्रणाल्या आहेत त्याच्या आधारावर जो मान्सूनचा अंदाज दिला त्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस पडण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे 66% आहे आणि सरासरी पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ 27% आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता केवळ 7% आहे. म्हणजे जास्तीत जास्त अंदाजाच्या बाजूने झुकतो तो अंदाज आहे कमी पावसाचा, सरासरीपेक्षा कमी पावसाचा. आता आजच्या अंदाजानुसार देशातल्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. भारताचा अतिउत्तरेकडील भाग, पूर्वोत्तर राज्य आणि दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग वगळता पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. हा पहिला अंदाज आहे. आपला मान्सूनचा जो काही दुसरा अंदाज असेल तो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हवामान विभाग जाहीर केला आणि त्या अंदाजामध्ये देशाचे जे 4 विभाग हवामान विभागानं पाडलेले आहेत त्या विभागनिहाय हवामान विभाग आपला अंदाज जाहीर करेल. आता गेल्या वर्षीचा अंदाज हवामान विभागाने 105% व्यक्त केला होता, वर्तवला होता. प्रत्यक्षामध्ये देशात 8% सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. राज्याचा विचार केला तर सरासरीपेक्षा तब्बल 20% अधिक पाऊस पडलेला होता. आता गेल्या वर्षी देशभरामध्ये सरासरीपेक्षा 8% पाऊस जास्त झाला होता. पण यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याचीच म्हणजे जर आपण सरासरी पावसाचा विचार केला तर किमान 4 ते 8% कमी होण्याची शक्यता आहे. त्याला प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे एल निनोचं. मग नेमकं सध्या एल निनोची स्थिती काय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान सरासरी आहे. सध्या तटस्थ स्थिती म्हणजे ला निना हे नाही आणि एल निनो देखील नाही अशी स्थिती सध्या आहे. मान्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेलनुसार मान्सून हंगामात एल निनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानातील फरक म्हणजे आयोडी ज्याला आपण इंडियन ओशन डायपोल म्हणतो सध्या तटस्थ म्हणजे न्यूट्रल स्थितीत आहे. मान्सून हंगामाच्या अखेरीस धन आयोडी स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती मान्सूनच्या चांगल्या पावसासाठी प्रतिकूल मानली जात नाही आणि नेमकी ही परिस्थिती मान्सून कालावधीमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मान्सून हंगामात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. आता हे पहिलं पूर्वानुमान होतं, परंतु पुढच्या 1.5 महिन्यामध्ये ज्या काही वातावरणीय घडामोडी घडतील त्याचा मान्सूनवर काय परिणाम होऊ शकतो त्यानुसार हवामान विभाग विभागनिहाय पावसाचा अंदाज जाहीर करणार आहे. त्यावेळी आपण निश्चितच त्याचा आढावा घेऊयात.
परंतु आजचा जो अंदाज आहे तो अगदी सखोलपणे कसा समजून घ्यायचा, त्यासोबत त्याच्या अंदाजाचा अर्थ कसा लावायचा, हा अंदाज पहिला अंदाज डोळ्यापुढे ठेवून आपण आपल्या शेतीचं नियोजन करू शकतो का, आणि जर करायचं असेल तर नेमकं कशाप्रकारे करू शकतो, या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा आपण उद्याच्या माणिकराव खोळे सरांच्या मुलाखतीमधून करणार आहोत. माणिकराव खोळे सर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे उद्याच्या मुलाखतीमधून आपण या अंदाजाचा सखोल एक सविस्तर चर्चा करूयात की नेमकं ह्या अंदाजातून आपण काय घ्यायचं आहे, नियोजन पुढच्या टप्प्यामध्ये कसं करायचं आहे. त्यामुळे उद्याची मुलाखत देखील नक्की पहा. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, हवामान विभागाचा अंदाज, त्यासोबतच इतर काही योजनांचा आढावा घेत असतो. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.